तर रामराम मंडळी, शिमगा उत्सव आता दारी आलेला आहे आणि याच उत्सवाची जी उत्सुकता असते ना ती वर्षभर कोकणी माणसाला लागलेली असते. असं म्हणतात ना, कोकणी माणसं दोन उत्सवासाठी नक्कीच येतात, गणेश उत्सव आणि शिमगा उत्सव. तर गणेश उत्सव काही दिवसांपूर्वी झाला आणि आता आहे शिमगा उत्सव आणि शिमगा उत्सवाची तयारी जोरदार सुरू असताना मी माझ्या राहत्या घरी गुहागर जिल्ह्यातल्या आपल्या चिपळूणमध्ये मी आहे आणि इकडचा शिमगा उत्सव चालता बोलता तुमच्यापर्यंत घेऊन यायचा आहे, म्हणून हा स्पेशल व्लॉग आहे. आणि आज आहे आमच्याकडे माडहोळीची पूजा केली जाते आणि माडहोळी नाचत गाचत देवळापर्यंत कशी घेऊन जातात हेच तुम्हाला बघायला मिळणार. तर चला, कोणतंही टाईम न पाळता आपण फटाफट पोचूया आणि तिकडे जाऊन संपूर्ण तयारी बघूया. ढोल वाजायला आधीच सुरू झालेले आहेतच. आता आपण जाऊया माडहोळ बघायला. माडहोळ कुठे आहे ती तुम्हाला मी दाखवतो. तर यंदाची माडहोळ जी आहे ही संतोष काकांचे, जे माझे काका आहेत संतोष शिर्के यांच्या परसावनामध्ये मागच्या बाजूला ही माडहोळ आहे. तर ही बघा, ही जी तुमच्या समोर संपूर्ण आहे ती यंदाची आपली माडहोळ आहे. माडहोळ म्हणजे काय बेसिकली, तर जे आपलं आंब्याचं झाड असतं तेच झाड म्हणजे ही माडहोळ केली जाते. पण आंब्यामध्ये जसं आपण रायवळी आणि हापूस आंबा असतो, तर तो असतो रायवळी आंबा पाहिजे आणि तो सरळसोट उभा पाहिजे, तीच असते माडहोळ. आणि यंदा ही आहे माडहोळ आपली आणि संपूर्ण गाव आता इथे जमेल आणि त्यानंतर या माडहोळीची पूजा केली जाईल आणि नाचत गाचत जसं मी तुम्हाला मगाही सांगितलं तशीच माडहोळ नेली जाईल. तर चला मंडळी, आता संपूर्ण गावाची वाट बघूया. जसं गाव येईल तशी पूजा अर्चा होईल आणि माडहोळ नाचत नाचत खाली जाईलच. हेच संपूर्ण आपल्याला या ब्लॉगमध्ये बघायचं आहे आणि कोकणातल्या या रीती परंपरेचा आनंद घ्यायचा आहे. हे माडहोळीची पूजा करायची आणि ते भाग्य मला मिळालं आहे यावर्षी माडहोळीची पूजा करायचं. तर चला मंडळी, जाऊया आणि पूजा करूया माडहोळीची. पूजा करायला हुकूम काय? मान करी थोडा हुकूम काय? हुकूम. उडायचा रे एखादा.
मिरवता कुठे हा उत्सव. माडहोळ नाचत आता आता आपल्या मंदिरापर्यंत जाणार आहे आणि अशा प्रकारे हा उत्सव साजरा केला जातो. देवापर्यंत घेऊन जायचे आता. तुम्ही आता पाहिलं आम्ही कशा प्रकारे नाचवत गाचवत ही माडहोळ होती ती घेऊन आलो. खरंच एक वेगळा अनुभव होता आणि कोकणातली हीच तर खरी मजा आहे. ही मजा आम्ही अनुभवली. तसंच तुम्हाला देखील मजा आलीच असेल तर हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे असे कोकणातले जे व्लॉग्स आहेत जे ट्रेडिशनल्स आहेत ते तुमच्यापर्यंत येणार आहेत. आणि खास करून आपला पुढचा व्लॉग जो असणार आहे तो म्हणजे शिमग्याचा जो होम लागतो तो होम कशा प्रकारे लागतो, तशीच पालखी कशी सजवली जाते हा सगळं असणार आहे. त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.